अर्थात बदलापूर रेल्वे स्थानकावरती आरपीएफ बऱ्यापैकी नसतात. रात्रीच्या वेळेस तर आरपीएफची कोणतीच स्कीम तिथे नसते आणि जे काही मद्यपी आहेत ते लेडीज डब्यामध्ये चढणं, आम्ही अपंग आहेत म्हणून चढणं, या सगळ्या सर्रासपणे गोष्टी चालू. 7-8 दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकावर आपण पाहिलं होतं. वारंवार घटना रेल्वे स्थानकावरती घडताना पाहायला मिळतात. पण बदलापूरचे जे आरपीएफ आहे ते कधीच रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतात. तुमच्या माध्यमातून काही सूचना दिल्या ना? सूचना तर देणार, पण मी इथं बसल्या बसल्या तुमची प्रेस कॉन्फरन्स आठवली त्यांना लगेच बोलून ड्युटीवर असेल त्यांना बोलून आरपीएफ वाले कोण आहेत त्यांना बोला आताच त्यांना बोलवतो मॅडम आणि लगेच त्यांची चर्चा करतो ना नक्की त्यांची काय अडचण म्हणून सांगतो. आता आरपीएफला बोलवतो तुमच्या समोर आणि लगेच त्यांच्याशी चर्चा करू ना. एक मिनिट साहेब, मराठी चालू नका, हिंदी असेल तर हिंदी बोला. असं ऐका ना, यांचा जो विषय आहे रात्रीच्या वेळेस जे काही प्रॉब्लेम होतात त्यावेळेस आपल्या आरपीएफ नसतात, तर नक्की काय आपल्या नाईटला कोण आहे का नाही? असतात बघा मॅडम, यांची तक्रार लगेच तक्रारीची शहानिशा कशी होऊ शकतो माहित आहे ना? लगेच सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतो, बरोबर आहे? म्हणजे नक्की आहेत का ते बघू शकतो. ठीक आहे, त्याच्यात आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करू दाखवणार. रेल्वे स्थानकाचा प्रचार 2 मद्यपी वाहन घालतो, एक दुसऱ्याला समोर बसवतो. त्याच्या आदल्या दिवशी पण झालं होतं आणि हे महिला डब्याची ते सुरू आहे सर्रासपणे. अजून 2-3 व्हिडिओ असतात ते ड्रिंक्स चालेल. आरपीएफ येईपर्यंत एखादा त्रास देऊन जाईल. ठीक आहे, याच्यात बघा आता आज तक्रार झाली, तुम्ही बोलता रेग्युलर आहे, तर माझं म्हणणं जसं तुम्ही बोलत रेग्युलर आहे तसं रेग्युलर राहा. आज सीसीटीव्ही फुटेज चेक करत नाही, पण याच्यानंतर मॅडम जर असं काही असलं एखाद्या दिवशी जर नसतील तर तुम्ही माझ्या पीएला फोन करा, नितेशला फोन करा. तिथलं पांडे नको, नितेश हा सगळ्यांनी त्याचा नंबर घ्या, त्याला कॉल करत जा, तो तुम्हाला क्विक उत्तर देईल. नितेश बरोबर आहे, मी लगेच त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज चेक करेन आणि नसतील त्याच्यावर कारवाई करायची डायरेक्ट. बरोबर आहे. आजचा दिवस तो विषय सोडून टाकू आपण. नेक्स्ट टाइम नसले तर सगळ्या तुमच्या स्टाफला सूचना द्या, नसले तर त्याच्यावर कारवाईची मागणी होईल आणि मागणी म्हणण्यापेक्षा कारवाई करायला लागेल. बदलापूर रेल्वे स्थानकावरती आणि म्हणजे नशिबाने त्या लोकलमध्ये पोलीस होते किंवा होमगार्ड होते आणि बदलापूर रेल्वे स्थानकावरती म्हणतात ते असतात पोलीस होते, हा होमगार्ड असतील पण हे लोकल मधलेच सर. आणि हा चढलाय ना बोगस आहे सर, हा अपंग नाहीये. दांडावरून सगळ्यात नसतो ऍक्च्युअली, तुम्हाला सांगू का मी नाही सर, होमगार्ड लोकल मधले ऐका ना सर, एक सांगू का, मग तेच बोलले होमगार्ड असेल, पण जर बदलापूर रेल्वे स्थानकावरून जाते तर आपली जबाबदारी. मला थोडी वेगळ्या पद्धतीने आवडते. तुम्ही दांडे ठेवायचा मस्त, आणि अशा कोणी रेल्वे डब्यात चढला, चुकून चढला तर भाग वेगळा आहे. असं कोणी चढला ना डायरेक्ट झोडच घ्यायचं आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही 2-3 लोकांना असं मारा, चौथा हिंमत नाही करत. म्हणजे तुम्ही 10 वेळा जा, त्याला याला रिक्वेस्ट करा, बाहेर काढा, त्याला रिक्वेस्ट, असं नाही. लगेच आपले 2-3 स्टाफ पाठवायचे, धडाधड डायरेक्ट तो बाहेर. मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट टाइम कोणी चढायची हिंमत नाही करत. पण तुम्ही जर गेले, अरे भाई चलो भाई चलो भाई चलो भाई ताईट, मी स्पष्ट सांगतो, त्याच्यामुळे ताईट फाईट नाही, ते एकदाच ठोकायचं, परत जायला नको. तो कोणी पण असू, आपल्या त्याशी काही लेनदेन नाही. जो चुकीचं वागेल त्याची शिक्षा झाली ना का तो माणूस सुधारतो, तर शिक्षा नाही की तो सुधारणार. ठीक आहे, नेक्स्ट टाइम तुम्हाला बोलेल.